हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 21 दिवसांची स्वामी सेवा करायला वेळ नाही, मग फक्त 10 मिनटे रोज सेवा करा. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आपण आपल्या गुरूंसाठी म्हणजेच श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी 21 दिवसांची सेवा 9 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 कशी करायची ते आपण ह्या अगोदर पाहिले. 21 दिवसांची सेवा करताना रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 ते 21 श्री स्वामी समर्थ यांचे श्री स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करायचे, म्हणजेच 21 अध्याय आपण वाचायचे आहेत. किंवा 1 माळ किंवा 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. किंवा तारक मंत्राचा 11 वेळा रोज जाप करायचा. ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या अगोदर बघितलेली आहे. पण आपल्याला 21 दिवस ही सेवा करायला वेळ नाही, किंवा काही कौटुंबिक अडचणी आहेत, मुले लहान आहेत, घरामध्ये आजारी माणूस आहे, किंवा एकत्र कुटुंब असल्यामुळे आपल्याला नाही जमत, किंवा आपण नोकरी करत आहात, सकाळी जाऊन घरी यायला रात्र होत आहे, तर वेळ मिळत नाही. तर जमत असेल तर आपण रोज 10 मिनटं फक्त ही सेवा करा. स्वामी असे म्हणत नाहीत की तुम्ही तुमचे कर्तव्य सोडून दिवसभर माझी सेवा करा. स्वामी आपल्या सर्व अडचणी समजून घेतात. त्यांना आपल्या जीवनाविषयी सर्व माहिती असते. आपल्याला जीवनामध्ये काय काय अडचणी आहेत, किंवा पुढेसुद्धा काय अडचणी येणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण गुरु मानून त्यांची सेवा केली तर आपल्या मनाला त्याची खूप शांती मिळते. त्या सेवेचे खूप लाभसुद्धा आहेत. कोणते लाभ आहेत व त्याचे काय महत्त्व आहे हे पुढे आपण सविस्तर बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ ऐका. आपण फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी पुढे दिलेली सेवा मनोभावे करा. आपण संपूर्ण दिवसभरामध्ये 10 मिनटं वेळ काढू शकता. आपण 9 जुलैपासून ते 29 जुलै 2026पर्यंत फक्त 10 मिनटं वेळ काढून ही प्रभावी सेवा करायची आहे. आपण 10 मिनटं सेवा करणार असाल तर 8 जुलै रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या मठात जाऊन एक संकल्प करा की मी रोज 10 मिनटे मनोभावे सेवा करीत आहे, व आपली मनोकामना स्वामींना सांगा. स्वामींच्या मठामध्ये जाताना एक नारळ, फूल, खडीसाखर बरोबर घेऊन जा व स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोच्या प्रतिमासमोर ठेवून त्यांच्यासमोर नारळ, फूल, खडीसाखर ठेवून प्रार्थना करा व संकल्प करा की मी 9 जुलै ते 29 जुलै रोज 10 मिनटं आपली सेवा करणार आहे. आपली मनोकामना लवकरच पूर्ण होईल. स्वामी आपल्या भक्तांना कधीसुद्धा निराश करीत नाहीत. ते नेहमी भक्तांच्या अडीअडचणीला धावून येतात. आता आपण पाहूया 9 जुलैपासून सेवा कशी करायची आहे. 9 जुलैला सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून हळद, कुंकू, अक्षता अर्पित करून फुलं, तुपाचा दिवा व अगरबत्ती लावा. मग मनोभावे प्रार्थना करून उजव्या हातामध्ये जल घेऊन एक संकल्प करा की मी रोज 10 मिनटे किंवा 1 माळ म्हणजेच 108 वेळा जाप करील व आपली मनोकामना स्वामींना सांगून हातातील जल तांबणामध्ये सोडा. हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि आपली मनोकामनासुद्धा आपल्याला फक्त पहिल्याच दिवशी स्वामींना सांगायची आहे. रोज जाप करताना स्वामींना आपली मनोकामना सांगायची नाही. ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी वेळेपेक्षा भक्ती खूप महत्त्वाची आहे. आता आपण पाहूया रोज 10 मिनटं सेवा कशी करायची. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हातपाय धुवून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा, अगरबत्ती लावा. मनोभावे नमस्कार करा. यासाठी आपल्याला फक्त 2 मिनटं लागतात. डोळे मिटून मन शांत करून 1 माळ म्हणजेच 108 वेळा मंत्र जाप करा. यासाठी आपल्याला फक्त 5 मिनटे लागतात. त्यानंतर 1 वेळा तारक मंत्र मनापासून म्हणा. त्यासाठी आपल्याला 2 मिनटे लागतील. मग आपण स्वामींना नमस्कार करून नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा गोड पदार्थ दाखवा व चूक भूल झाली असेल तर क्षमा मागा. यासाठी फक्त आपल्याला
1 मिनिट लागेल. आहे की नाही अगदी 10 मिनिटाची सोपी सरळ स्वामींची सेवा. प्रभावी सटीक मनोकामना पूर्ती मंत्र कोणता म्हणायचा आहे तर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करताना मंत्राचा उच्चार अगदी साफ पाहिजे, म्हणजेच हळूवारपणे म्हणा. खूप फास्ट मंत्र म्हणायचा नाही. म्हणजे अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे म्हणायचं आहे. आपण अगदी सोपी 10 मिनिटांची सेवा कशी करायची ते पाहिले. आता आपण 10 मिनटं हा नक्की वेळ काढू शकता. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याचे महत्त्व किंवा लाभ काय आहेत ते आता बघूया. प्रारब्धाची तीव्रता कमी होते, मन शांत व आनंदी राहते, सेवा केल्याचे समाधान मिळते, आपली वास्तू शुद्ध होते व वास्तुदोष असेल तर निघून जातो, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरामध्ये सात्विकता वाढते व घरातील वातावरण चांगले राहते, सांसारिक अडचणी कमी होतात व दूर होतात, घरातील व्यक्तींमध्ये प्रेम भाव निर्माण होतो, घरामध्ये भगवंताचा वास राहतो, काळजी मिटून भीती जाते, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते, आपण आपला स्वभाव बदलत जातो व सकारात्मकता येते, आपल्या सद्गुणात जलदगती येऊन वृद्धी होते, साक्षात सद्गुरूंचा हात आपल्या मस्तकी असतो. इतके आपल्याला लाभ मिळत असतील तर आपण रोज 10 मिनटे वेळ काढू शकताच. आणि एक लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी फक्त एकच सोपा नियम आहे, ते म्हणजे आपण तामसिक जेवण म्हणजेच नॉनव्हेज आपण ह्या 21 दिवसामध्ये सेवन करायचे नाही आहे. जर घरामधील लोकांना पाहिजे असेल तर सेवा करण्याच्या अगोदर बनवून मग आंघोळ करून मग सेवा करावी. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.